एसएससी एमटीएस हवालदार भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी एमटीएस हवालदारची जवळपास 10 ते 11,000 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। 26 जून 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होतं आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे 24 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये या भरतीचे पेपर सुद्धा असणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर मुंबई झालं, पुणे झालं, नागपूर झालं, छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, महाराष्ट्रामधले ज्या मोठ्या सिटी आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर सर्वात अगोदर यामध्ये काय असणार आहे, पेपर आहे आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले 40 प्रश्न यामध्ये पेपरला विचारले जाणार आहे आणि 40 पैकी जे 12 मार्क झालं, 8 मार्क झालं, 10 मार्क झालं असं पासिंग आहे यामध्ये पहिल्या पेपरमध्ये। तर या भरतीची संपूर्ण निवड प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे। या भरतीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, वय किती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला एसएससी एमटीएस हवालदार भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार भरतीच्या रिलेटेड आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले आणि एससी एसटी कॅटेगरीला 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीचे जे फॉर्म आहे 26 जून 2025 पासून येणारे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे। जवळपास आपल्याजवळ 26 दिवस या ठिकाणी राहिलेला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जुलै महिन्याची ही शेवटची तारीख असणार आहे। 24 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे आणि त्याचबरोबर पेपर आपले सप्टेंबर पासून चालू होणार आहे। 24 सप्टेंबर पासून आपले पेपर स्टार्ट या ठिकाणी होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा कारण की चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे। तर जवळपास 8 ते 10,000 प्लस जागांसाठी ही भरती या ठिकाणी येऊ शकते। तर जास्त अंदाज आहे की 10,000च्या आसपास ही भरती या ठिकाणी येऊ शकते। तर आपलं यामध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला कुठं काम करावं लागणार आहे, तर 5 जे मंत्रालय राहते तर मंत्रालयामध्ये आपली ड्युटी त्या ठिकाणी राहणार आहे, ठीक आहे। तुमचं जर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर जे काही मंत्रालय असते तर मंत्रालयामध्ये आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। हे नोकरीचं जे विद्यार्थी मित्रांनो ठिकाण आहे, तर मंत्रालयामध्ये आपल्याला नोकरी करावं लागणार आहे। त्याचबरोबर यामध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर झालं, नागपूर झालं, पुणे झालं, मुंबई झालं, तर जे काही मोठे मोठे सिटी आहे तर त्या ठिकाणी जे आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, जे पण सरकारी कार्यालय आहे त्यामध्ये, ठीक आहे। तर हे झालं। आता त्याचबरोबर यामध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, जे एमटीएसचं पद आहे एमटीएस पदामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 2 विभागामध्ये विभागला आहे। सेक्शन 1 मध्ये एक पेपर असणार आहे, त्याचबरोबर सेक्शन 2 मध्ये असणार आहे। तर सेक्शन 1 चा जो पेपर आहे हा नॉर्मल एक लक्षात ठेवा, तर तो क्वालिफाइंग पेपर आहे। क्वालिफाय तो पेपर या ठिकाणी, क्वालिफायचा अर्थ की त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग एक लक्षात। सेक्शन 1 मध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सेक्शन 1 मध्ये। तर झाले किती ही 40, एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे। तर टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि 40च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीची 20 आणि त्याचबरोबर गणिताचे 20, 40 आणि पासिंगचा जर विचार केला आपण पहिल्या पेपरमध्ये, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर पासिंग फक्त 40 पैकी 12 मार्कावरच पासिंग आहे। 40 पैकी 12 जर प्रश्न आपले बरोबर आले तर आपण पेपर यामध्ये पास आहे। त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरी असाल, 40 पैकी तुमचे 10 प्रश्न बरोबर आले तर तुम्ही पेपर यामध्ये पास आहे। त्याचबरोबर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीचे आहे, 40 पैकी तुमचे 8 प्रश्न बरोबर आले तर आपण यामध्ये पास आहे आणि पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही। तुम्ही तुक्के मारले तर तुक्क्यावरच आपला जो पहिला सेक्शन 1चा पेपर निघून जातो, पहिला पेपर आपण क्वालिफाय त्यामध्ये होऊन जातो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहिला पेपर आपला असाच आहे, नॉर्मल आहे। पहिल्या पेपर
आन्सरचं टेन्शन नाही घ्यायचं, आपण रिझनिंग त्याचबरोबर गणित हे वाचले नाही तरी चालते। तर मेन जे आपलं या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे तर ते सेक्शन 2च्या पेपरमध्ये असणार आहे। तर सेक्शन 2च्या पेपरवर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो खास त्या ठिकाणी मेरिट लागते, लक्षात ठेवा। तर सेक्शन 2ला जे पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, तर झाले किती हे 50, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, पण एका प्रश्नाला 3 गुण असते। तर टोटल 150 मार्काचा पेपर असते, 150 पैकी यामध्ये मेरिट लागते। तर मेन आपल्याला अभ्यास कायचा करायचा आहे तर जनरल नॉलेज झालं, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर, तर ह्या दोनच टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मेरिट याच्यावरच बनते। 150 पैकी यामध्ये मेरिट लागते आणि नॉर्मलायझेशन मध्ये 30-30 मार्क, 35-35 मार्क यामध्ये नॉर्मलायझेशनचे वाढते। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे। 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 3 गुण आहे, त्याचबरोबर टोटल 150 मार्काचा हा सेक्शन 2चा पेपर असते आणि त्याचबरोबर सेक्शन 2च्या पेपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग आहे, 3 एक एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे, 3 प्रश्न चुकवसान तर एक आपल्या यामध्ये मायनस होणार आहे। तर आपल्याला यामध्ये बचावून आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे। तर आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास करा, कारण की चांगली ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर आपलं जे या ठिकाणी मेरिट बनणार आहे तर हा 150 पैकी आपलं मेरिट बनणार आहे। तर एका प्रश्नाला 3 गुण यामध्ये, तर टोटल फक्त 50च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 आणि इंग्रजी ग्रामरचे 25। तर अशा प्रकारे आपला एका घंटा आपल्याला जे पेपरसाठी टाइम भेटणार आहे 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। सेक्शन 1च्या पेपरमध्ये 45 मिनिटाचा टाइम आणि सेक्शन 2 मध्ये सुद्धा 45 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। आणि आपल्याला जर फायनल सिलेक्शन घ्यायचं असेल SSC MTS हवालदार भरतीमध्ये, हे जे सेक्शन 2 मध्ये जे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल, तर तुम्ही जर या ठिकाणी UR कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल, तर जवळपास 50 पैकी 35 ते 38च्या आसपास जर तुम्हाला या ठिकाणी बरोबर आले तुमचे प्रश्न, तर आपलं यामध्ये फायनल सिलेक्शन होऊ शकते। SC ST कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी 30 आले तर आपलं सिलेक्शन होऊ शकते। OBC कॅटेगरीचे असाल तर 50 पैकी आपले 35 जरी आले तर सुद्धा आपल्या यामध्ये सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार, आपलं ग्राउंड असणार आहे। तर ग्राउंड जे विद्यार्थी मित्रांनो हवालदार पदामध्ये आहे, तर उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी 157.5 सेंटीमीटर उंची लागते, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 152 सेंटीमीटर उंची लागते, 86 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे, तर एवढी यामध्ये उंची लागते। आणि ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी आपल्याला 15 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 15 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 20 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग हे 20 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये नॉर्मल ग्राउंड आहे, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे आणि 15 मिनिटांमध्ये आपल्याला मारायचे आहे। तर खूप म्हणजे नॉर्मल ग्राउंड यामध्ये कुणीही या ठिकाणी पैदल जरी आपण चाललो तरी सुद्धा आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय होऊ शकतो, ग्राउंड आपण यामध्ये पास होऊ शकतो। तर आपल्याला मेन या ठिकाणी फोकस करायचा आहे पेपरवर। जे पण विद्यार्थी पेपर हा चांगला मारणार आहे तर त्यांचं सिलेक्शन SSC MTS हवालदार भरतीमध्ये होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। 50 पैकी आपले जवळपास 35 पर्यंत जरी आपले बरोबर आले तरी सुद्धा आपलं फायनल सिलेक्शन SSC MTS हवालदार भरतीमध्ये होऊ शकते। तर आतापासून आपल्याजवळ टाइम आहे, आतापासून तयारी लागा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की येणाऱ्या 26 जून 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। तर चांगली ही भरती या ठिकाणी निघत आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।